नमस्कार, कसे आहात सर्वजण? तर एक महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिवाजी महाराजांच्या आजोबा मालोजीराजे भोसले यांनी त्यांच्या काळात जे मंदिर बांधलेलं होतं, तर ते मंदिर पाहण्यासाठी आपण जाणार आहोत. त्याचबरोबर मालोजीराजे भोसले यांची समाधी पण इंदापूरमध्ये, ते पण आपण पाहायला जाणार आहोत. पण त्यापूर्वी आज आपण जर पाहिलं Instagram, YouTubeला आज सगळीकडं नाशिकमधील जे तपोवन आहे, या ठिकाणची 1800 झाडं तोडण्याचा जो निर्णय आहे, त्याच्याबद्दल सगळीकडे चर्चा दिसते. आणि जे काही ते तपोवन आहे ते एकदम जुनं आहे. प्रभू राम यांच्या काळामधून ते त्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. मग या सगळ्या गोष्टी असताना झाडं तोडणे किंवा तिथं काय सुविधा करायची निर्माण, यासाठी झाडं तोडणे हा पर्याय असू शकत नाही, असं मला तर वैयक्तिक वाटतं. आपल्याला एक चॅप्टर होता, त्याच्यामध्ये एक पत्र होतं 4थीला असताना आहे ते. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं एक पत्र होतं की झाडांची काळजी कशी घ्यावी आणि झाडं तोडू नये आणि झाडं तोडली तर काय शिक्षा असावी, म्हणजे किंवा त्याच्यावर कशाप्रकारे त्याचा निर्णय असावा. म्हणजे झाडं तोडली तरी त्याच्याबद्दल कसा त्या त्या व्यक्तीला विचारलं जावं की तू कोणाचं झाड तुम्ही तोडत आहे, ते कोणाच्या मालकीचं आहे, किंवा जंगलामधील झाडं असेल तर तोडू नये, कोणकोणत्या प्रकारचे झाडं लावावीत याबद्दल त्यांनी त्यावेळेस त्या काळामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. तर ते जर आत्ता असले तर ते त्यांना हा निर्णय तर त्यांनी विषयच नाही, ह्याच्यामध्ये झाडं तोडणे हा त्याच्यामध्ये निर्णय होऊ शकला नसता. त्याच्यामुळे झाडं तोडणे हा पर्याय असूच शकत नाही. कुठलीही सुविधा तयार करायची असेल आणि ती जर ऐतिहासिक असेल आणि झाडांबद्दल असेल, कारण ऑलरेडी पर्यावरणामध्ये झाडच नाही राहिलेली. आता म्हणजे झाडं सगळीकडे शेती सपाट, म्हणजे नाही का, झाडं तोडून शेती तयार झालेली आहे. अशी उंच झाडं तर कुठंच पाहायला मिळत नाही. झाडं मिस होतात आपल्याला आणि एवढी झाडं नाही होत. त्याच्यामुळे हे झाडं जे आहेत आता कमी तोडणारे, जास्त तोडणारे, लहान नाही का, असं काही त्यांचं सगळ्या गोष्टी चालू आहेत. पण झाडं तोडणे हा पर्यायच असू शकत नाही याच्यावरती. जे काही असेल ते आपण दुसऱ्या ठिकाणी पण करू शकता. आणि नाही का, ह्याच्यामध्ये कुणाला ह्याच्यामध्ये विरोध नाही आपला, की म्हणजे असं की हे बरोबर हे चुकीचं आहे. पण हा पर्याय नक्कीच नाही. झाडं तोडणे हा कुठंच बसत नाही. तर असं मला एक वैयक्तिक वाटतं, कारण ह्याच्याबद्दल बरीचशी चर्चा चालू आहे. पण आपण भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये, जिथं आपण शिवाजी महाराजांच्या आजोबा मालोजीराजे भोसले यांनी त्यांच्या काळामध्ये बांधलेलं मंदिर, टेम्पल, त्याच्यावरूनच गावाचं नाव पडलेलं आहे आणि त्यांची समाधी. तर या गोष्टी आपण पाहूया आणि अजून महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओ माध्यमातून या चॅनलवरती आपण जे आपल्याला वाटेल मनापासून, ज्या गोष्टी जनरली आहेत त्या गोष्टी आपण इथं शेअर करत असतो. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.